काडी काडी जमवून ना मी हा संसार उभा केला। तुमच्यासारखं नाही, कमरेचं सोडून डोक्याला बांधण्याचा मूर्खपणा नाही केलाय मी। आणि मला समजूतदारपणाच्या गोष्टी सांगतोय। इतकी वर्ष संसार केला तो असाच, हा? तुम्हा तिघांना वाढवलं ते असंच, आणि आता बायकोचं ऐकून मला सांगतोय समजूतदारपणा असतं तर परिस्थिती वेगळी झाली असती। हा, आता हेच बाकी राहिलं होतं ऐकायचं। आई हे बघ, आता तुझं काय? हा, सिरियल चालू आहे आमच्या घरात? हा, जरा आवाज नाही झाला तर लगेच आले बघायला। हे घे, पाणीपट्टीचं बिल आणले। हो, आणि मला इंटरेस्ट नाही तुमच्या भांडणामध्ये। मग जा, ते इकडे मी भरतो। बघितलंस? आता हे बिल भरायचंय, या महिन्याचं खोलीचं भाडं द्यायचंय। समजूतदारपणा ना आता तू दाखव समीर। त्या किचनला कुलूप लावायचं आणि गपचूप नोकरी धरायची। जागे जेव ना। बाबा, वहिनी, झाली भेट देसाई सरांची? काय म्हणाले ते? त्यांचं म्हणणं आहे, जोपर्यंत नचिकेतने दिलेल्या पेपरवरची सही खोटी आहे हे कोर्टात सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही आणि नचिकेतला कुठली ऍक्शन घेण्यापासून थांबूही शकत नाही। पण ह्या गोष्टी जर कोर्टात गेल्या तर त्या सॉर्ट व्हायला वेळ जाईल, आणि एवढा वेळ आहे का आपल्याकडे? दादानी जर खरंच आपल्याला 12-15 दिवसात घराबाहेर काढलं तर? घरात असं काय चांगलं घडलंय ग म्हणून तू खोबऱ्याच्या वड्या करतेस? तुम्ही प्रयत्न करून थकलात ना। वकील मिळत नाहीये, देसाईंनी हात वरती केलेत। मग एक आई म्हणून मला सुद्धा प्रयत्न करून बघू दे ना। आई, नेमकं काय करणार आहात तुम्ही? अगं, नचिकेतला खोबऱ्याच्या वड्या खूप आवडतात ना, त्याच्याकडे जाते मी। अहो, तो कुठे राहतोय त्याचा पत्ता घेतलाय मी त्याच्याकडनं। मी स्वतः बोलणार आहे त्याच्याशी। आई आहे मी त्याची। आता तो भरकटलाय, पण प्रेमाने समजवलं तर नक्की ऐकेल तो माझं। आई प्लीज प्लीज नका जाऊ तुम्ही। तुम्हाला गोष्टी वाटत्यात तितक्या साध्या आणि सरळ राहिलेल्या नाहीयेत। बाबा प्लीज तुम्ही तरी सांगा ना आईंना। कल्याणी बोलते ते बरोबर आहे कविता, तू कुठेही जाणार नाहीयेस आणि मला सांग तिथे जाऊन काय होणार आहे? काही होणार नाहीये। अगं आई म्हणून तू विचार करतेस ग, पण मुलगा म्हणून नचिकेतने तसा विचार करायला तर हवा।
येते मी. आई 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 प्लीज ऐका. काय कसं समजवायचं हिला? तिचा मुलगा सगळ्याच्या पलीकडे गेलाय. तिथं जाऊन काही वेडवाकडं झालं तर? तुमच्यासारखा 1% समजूतदारपणा जरी असता ना यांच्यामध्ये, तरी परिस्थिती वेगळी असते आज. ऐकव, तू फक्त आम्हाला ऐकव. काडी काडी जमून ना मी हा संसार उभा केला आणि मला समजूतदारपणाच्या गोष्टी सांगतोय. इतकी वर्ष संसार केला तो असाच, हा? तुम्हा तिघांना वाढवलं ते असंच. अहो नव्हतं बोलायला पाहिजे आईला असं, पण आई सुद्धा कशी वागते बघा ना. तिला साधी गोष्ट कळत नाहीये का, जर किचन टिकलं तर घर टिकेल. तुम्ही आईंच्या ठिकाणी एकदा स्वतःला ठेवून विचार करा ना. त्यांचं आजपर्यंतचं आयुष्य त्या ज्या पद्धतीने जगलेत ना, त्यात स्वप्नही भरल्या पोटी पाहण्याची गोष्ट आहे. आणि हो, त्या काही आता फक्त स्वतःचा विचार करत नाहीये, त्या आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या 2 वेळेच्या भुकेचा विचार करतायत, ज्यात आपण दोघंही येतो बरं का. तुम्हाला याही परिस्थितीमध्ये आईचा राग येत नाहीये का? मला आईंचा राग येऊच शकत नाही. डोंगरा एवढे उपकार आहेत त्यांचे माझ्यावर. असं काय उपकार केले तो माझ्या आईने तुमच्यावर? माझं आयुष्य सुंदर करणाऱ्या, माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात खास व्यक्तीला जन्म दिलाय त्यांनी. ठीक आहे, तुम्ही लाजताय तुम्ही. काही नाही. इकडे इकडे एकदा इकडे बघा ना प्लीज. काय प्लीज प्लीज बघा, तुमचा चेहरा लाल झालाय. बघा ना आरशात तुम्ही. इकडे 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 बघा. सीता मॅडम, लाजताय तुम्ही. काही लाजत वगैरे नाही. समीर, अर्पिता, जरा बाहेर येता का? काय झालं? मगाशी पूजाने तुमच्या घरातील बोलणं ऐकलं आणि मला सांगितलं. तिच्याकडे बघू नकोस, तिचं काही चुकलेलं नाहीये. हे बघ समीर, समर्पिता किचन बंद पडणार नाही आणि त्यासाठी आजपासून रोज चाळीतलं एक घर धान्य आणि भाजीपाला याची जबाबदारी घेईल. हो बरोबर. पण तुम्ही दोघांनी मात्र हरायचं नाही, लढत राहायचं. आजी, पूजाताई काय म्हणजे? हो म्हणजे कशासाठी हे सगळं? हे बघ समीर, मध्यमवर्गीय माणूस खूप मुश्किलीने स्वप्न बघतो रे. आमच्यापैकी कोणीही आजपर्यंत हे धाडस करू शकलं नाही. चौकटी बाहेर जगण्याचा साधा विचार सुद्धा मनात आला नाही. पण तुम्ही मात्र तो विचार करताय. आम्ही तुमच्या जागी येऊ शकत नाही, पण तुम्हाला सपोर्ट तर करू शकतो ना. हो. आणि तेच आम्ही करतोय. आजी, हे बघा, तुम्ही सगळे हे बोलला तेवढंच खूप आहे आमच्यासाठी. पण ही परीक्षा आमची आहे, ही आम्हालाच देऊ द्या. आणि तुम्ही सगळे फक्त आशीर्वाद देण्यासाठी हात पुढे करा बस. अर्पिता, ऐसा बोल के हमको बराया मत करो. ना તમે તમારા પરિવાર પાસે મદદ માંગી હતી ને, તો પછી એમ જ સમજો કે તમારો પરિવાર જ હેલ્પ કરી રહ્યો છે. हो हम सब ऐसे समझो तुम्हारा फैमिली हेल्प कर रहा है हम. हो अर्पिता, समीर, तुमची गरज आम्हाला कळते, नाही म्हणू नका. आणि संकोच कसला रे? हा, आम्हाला सुद्धा हक्काने तुम्ही वेळोवेळी मदत करताच ना. हो ना. मग
नाही आजी, बरोबर आहे तुमचं. आपण सगळे एक कुटुंबच आहोत आणि हो, संकोच वगैरे काही नाही. फक्त एवढ्या लवकर हार नाही मानायची आम्हाला. आणि अण्णा, तुम्ही तर आम्हाला कधीच परक वाटू शकत नाही. जिग्नेश तर भावासारखा आहे मला. आणि आजी, उद्या देव न करो पण जर सगळे दरवाजे बंद झाले, हक्काने तुमचा दरवाजा वाजवू आम्ही. पण अजूनही आम्ही जिद्द सोडली नाहीये. आणि अहो, एवढ्याशा गोष्टीवरनं जर तुमच्या सुनेने आणि मुलाने हार मानली तर बिझनेस कसा करणार आम्ही? त्यामुळे आम्ही ठरवलंय की शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचे. नाही झालं काही तर हक्काने तुमच्याकडे येऊ. तुम्ही दोघं नाहीच ऐकणार का? ठीक आहे, तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि प्रयत्न करत राहा. पण गरज पडली तर आम्हाला हक्काने आवाज द्या. हो, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. हो, आहोत तुझ्या सोबत. माझा फोन वाजतो. मी आलीच. हा निकू, बोल. नचिकेत, काय रे, कोणाची वाट बघतोयस का? आईची. अगं, आई इथे येणार आहे ना मला भेटायला. हो हो, अगं इथला पत्ता सुद्धा मागून घेतलाय तिने माझ्याकडनं. मीनाक्षी, इतके दिवस एक तू सोडलीस ना तर अख्खं जग माझ्या विरोधात होतं. पण आता आज आई मला भेटायला येणार आहे म्हटल्यानंतर अख्खं जग माझ्या बाजूने उभं आहे असं मला वाटतंय. मीनाक्षी, तू बघ, आई एकदा भेटली ना की सगळा कडवटपणा, सगळा गैरसमज सगळं दूर होईल. खरंच याची आई सगळं ठीक करायला येते की काय? यांचा हा मिलाप यशस्वी होऊन चालणार नाही. तुला खूप दिवसांनी मी इतकं खुश बघतेय नचिकेत. मला पण खूप छान वाटतंय तुझ्याकडे बघून. आई येतात ही चांगलीच गोष्ट आहे. हो, फक्त एक लक्षात ठेव, त्यांच्या भलत्या सलत्या सांगण्यावर लक्ष नको देऊ. हा, म्हणजे तू तुझ्या डिसिजनवर ठाम राहा. आई आली वाटतं. आई, ये ना. अगं ये ना, ये आई. तू बस ना, बस. हे हे घे. खाऊन बघ ना. काय? खोबऱ्याच्या वड्या. खोबऱ्याच्या वड्या? तुला आवडतात ना रे? कोण खास तुझ्यासाठी केलंय. खोबऱ्याच्या वड्या कदाचित तुला आपले जुने दिवस आठवून देतील, आपली नाती आठवून देतील. आई, मी काहीही विसरलेलो नाही. पण तिथे त्या घरात माझा जो अपमान झाला ना त्याच्यानंतर हे बघ नचिकेत, हे बघ, सगळं अगदी पूर्वीसारखं होईल. आपण बसून बोलूया ना रे. तुझे बाबा खूप खचलेत रे. तुझ्यापासून दूर राहणं त्यांना सहन होत नाहीये. आपल्या घराला तुझी खूप आठवण येते. सॉरी, मी मध्ये बोलू का? मला सांगा, नचिकेतचा इतका मोठा अपमान झाला, तो कसा विसरायचा त्याने? रक्ताचं नातं आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्याच्याशी वाटेल तसं वागायचं लायसन नाही ना मिळत. तू मध्ये बोलू नकोस. आई आणि मुलगा बोलत असताना बाहेरच्या कोणी बोलायची गरजच नाही. आणि असंही
या सगळ्याला ना तू जबाबदार आहेस. तू तिला नको ना काही बोलूस प्लीज. तुझ्यामुळे माझा मुलगा आमच्यापासून दुरावला. नाही तर तो इतके दिवस आमच्यापासून लांब राहणं शक्यच नाही. त्याच्या याच वागण्याचा तुम्ही सगळ्यांनी गैरफायदा घेतलात. तुम्ही आई आहात ना, तुम्हाला दया नाही आली तुमच्या मुलाच्या या परिस्थितीची. तुम्ही आता जे करताय ना ते तुम्ही आधीच करायला पाहिजे होतं. तुमच्या मुलाची बाजू घ्यायला हवी होती. आताही हे सगळं प्रेमापोटी करताय का घर गेलं म्हणून? तुला काय म्हणायचंय? मी नाटक करते? मी नाटक करते? काय म्हणायचं तुला? बोल ना, बोल. आई, मी नाटक आई, करते. आई, सोड आई, ना. आई, आई, हिम्मत कर. मला असं म्हणायची. आई जस्ट रिलॅक्स. तू ब्रू आणि वहिनीला पाठवलंयस ना तिकडे नचिकेत दादाकडे. मग डोंट वरी. हे बघ, ते तुझ्या आई बरोबर काहीही चुकीचं होऊ देणार नाहीत. आय एम प्रिटी शुअर. आय रिअली होप सो. सलील, फॉर्च्युनेटली मी आईच्या फोन मध्ये दादाचा ऍड्रेस पाहिला होता म्हणून दीला तिथे पाठवू शकले. दी दादाच्या हातून काहीच चुकीचं होऊ देणार नाही. आय नो. पण माझी आई दीशी कसं वागते हे माहितीये ना तुला. तिने त्यावरून काही मेस क्रिएट करायला नको. काही नाही होणार. जस्ट काम डाऊन. हा, सगळं ठीक होईल. सगळंच खूप कॉम्प्लिकेट होत चाललंय रे. आपण हे आता असं भेटतोय हे पण चुकीचं आहे. या सिनेरिओ मध्ये ना आपण प्लीज हे नको बोलूस. बघ, तू एवढं सोडून काही बोल यार. बघ, तू काल जेव्हा हे सेम बोललीस ना, मला नव्हतं आवडलं आणि मी तेच सांगायला तुला बोलवलंय. बघ, आपण भेटणं थांबून काही होणार नाहीये. रादर आत्ता या सिनेरिओ मध्ये आपल्याला एकमेकांच्या इमोशनल सपोर्टची जास्त गरज नाहीये का? तू लास्ट टाइम जेव्हा बोलायचं बंद केलं होतंस ना, ते अजूनही आठवलं की मला अनइझी फील होतं यार. मी नाही एक्सपिरियन्स करू शकत ते पुन्हा एकदा. हे बघ, कितीही काही झालं तरी आपण एकमेकांपासून लांब जायचं नाहीये. तू ते सोडून बाकी काही बोल यार. बघ, मी नाही राहू शकत तुला भेटल्याशिवाय. मी पण. सॉरी निकी, मी खूप सेल्फिश होतोय, मला कळतंय. आणि मला हे करायचं नाहीये. पण जर तू भेटणं बंद केलंस तर मला जे अचीव्ह करायचं ते करता येणार नाही. मग कदाचित मी इमॅजिन पण नाही करू शकत. आई, तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाही ना? तू का आलीस इथे? तू जरी मला मुलगी मानत नसलीस तरी मुलीचं कर्तव्य पूर्ण करायला आली आहे. दादा, रे असं कसं वागू शकतोस तू? आईला ढकललंस? आणि काय चूक काय होती तिची? ती इथे तिच्या मुलाला परत घ्यायला आली आहे. हे चुकलं तिचं. दादा रे, प्लीज इतक्या खालच्या पातळीला जाऊ नकोस की उद्या स्वतःला नजर मिळवता येणार नाही. बाग झाला. खूप ऐकलं मी नचिकेत बद्दल. नचिकेतने ते घर सोडलं कारण ते घर नचिकेतला डिझर्व करत नाही. त्या घरात नचिकेतची कुणालाच किंमत नाहीये म्हणूनच त्यांनी घर सोडलं.
अर्पिता मॅडम, अर्पिता थांब दादा. काय नाव आहे तुझं? मीनाक्षी. माझ्या कुटुंबापासून लांब राहायचं. तुझ्या मनातल्या माझ्या दादाबद्दलच्या भावना जर खऱ्या असत्या ना, तर कदाचित मी हे केलं नसतं. पण तुला पण माहितीये तू किती खोटारडी, नालायक आणि कपटी असते. त्या विराज बरोबर सामील होऊन माझ्या दादाला आणि माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायला आली आहेस ना. पण मी हे होऊ देणार नाही. हा, अर्पिता, तुझी हिंमत कशी झाली मीनाक्षीवर हात उचलण्याची? कारण तुझी होत नाहीये ना. दादारे सांगितलं ना, मी या बाईपासून लांब राहा. खोटारडी आहे ही. हे जे काय सगळं चाललंय ना तुझ्यासोबत, हे खोटं आहे. त्या विराजला सामील आहे ही. हे बस बस. इथून पुढे मीनाक्षीच्या विरोधात एक शब्द सुद्धा मी ऐकून घेणार नाही. तुम्ही सगळे आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते व्हा. आऊ. आता तुम्ही स्वतःच्याच आई वडिलांशी असं कसं वागू शकता? हे बघा, तुम्ही जो गुन्हा करताय ना, त्याला देवही माफ करणार नाही. त्याची आई त्याला माफ कर. आणि हा आमच्या घरातला विषय. तू मध्ये पडायची गरज नाहीये. नाही आई, आई त्याला बोलू दे मध्ये. त्याला मध्ये बोलू दे. मी स्वार्थी वाटतो ना तुला? मग आता मला सुद्धा बघायचंय की तू आई बाबांसाठी काय करू शकतोस ते. नाही, मी मान्य करतो मी नालायक मुलगा आहेस. मी नालायक मुलगा. तू चांगला जावई होऊन दाखव ना. घे आई बाबांची जबाबदारी. घेशील?